आईवडीलचे खूप खूप आभार मानते, कारण त्यांच्यामुळे मी या व्यासपीठावर उभी आहे। या परीक्षेमुळे मला खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या। मला मार्गदर्शन करणारे माझे आई वडील तसेच वर्ग शिक्षक श्री लक्ष्मण मेहते सर व अब्दुल टीमचे तालुका समन्वयक श्री चव्हाण सर यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले। या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते। मी माझ्या बालमित्रांसाठी सुंदर अशी कविता म्हणू इच्छिते। विद्रोह आज जाईल हा माझा अंत नाही, विद्रोह आज जाईल हा माझा अंत नाही, भेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, भेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जाईल पंख माझे पुन्हा उडेल मी, छाटले जाईल पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, येतील वादळे खेळेल तुफान, येतील वादळे खेळेल तुफान, तरी वाट चालतो मी, तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही, अडथळ्यांना भिवून अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही, माझ्या पावलांना पसंत नाही। धन्यवाद। आयतचं मनपूर्वक अभिनंदन बाळा। राज्यस्तरावर 4था क्रमांक म्हणजे खूप मोठं यश आहे आणि तुझ्या बोलण्यातनं या ठिकाणी तुझी जिद्द आम्हाला कळली आणि तुझ्या पुढच्या प्रत्येक प्रयत्नासाठी उपस्थित सर्व मान्यवरांच्या आशीर्वादांच्या शुभेच्छा कायम राहतील। आणि पप्पा सुद्धा एक आदर्श शिक्षक म्हणून आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा सातत्याने या ठिकाणी कार्यरत आहेत। मी त्यांचेही विशेष अभिनंदन करतो, कारण आई वडिलांचे संस्कार आणि मार्गदर्शन याशिवाय विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही। त्यामुळे पालकांचंही या ठिकाणी मी आज विशेष अभिनंदन करतो आणि आयतला तिच्या पुढच्या प्रत्येक प्रवासासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा। यानंतर तालुका स्तरावर ज्यांनी यश संपादन केलेले जे आमचे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी छोटासा गुणगौरव सोहळा या ठिकाणी करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते। या ठिकाणी तालुकास्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा होणार आहे आणि सर्वप्रथम मनस्वी रमेश माशाळे इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी आहे, गोडगाव बुद्रुक या जिल्हा परिषद शाळेची ती विद्यार्थिनी असून तालुक्यामध्ये पहिला क्रमांक तिने मिळवलेला आहे। या ठिकाणी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान्य यांच्या हस्ते तिचा सत्कार होत आहे। हा सत्कार फक्त या विद्यार्थिनीचा नसून तिच्या पालकांचा आणि गुरुवर्यांचा आहे, कारण यांचं मार्गदर्शनाशिवाय हा शिखर तिने गाठला नसता। खरोखरच एक कौतुकाची गोष्ट आहे। त्यांच्या पालकांचं आणि शिक्षकांचं देखील या ठिकाणी अभिनंदन। यानंतर ईश्वरी चिदानंद मेत्रे या शाळेची ती विद्यार्थिनी गौडगाव बुद्रुक, तिचं देखील या ठिकाणी इयत्ता पहिलीमध्ये ती विद्यार्थिनी असून तालुका स्तरावर 2रा क्रमांक मिळवलेले आहे। बक्षीस या ठिकाणी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र हे माननीय इंगळे मालक यांचे सुपुत्र दादांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे। यानंतर प्रज्वल प्रशांत नरवडे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा गौडगाव बुद्रुक, तालुका स्तरावर 2रा क्रमांक मिळवलेले आहे। तिचं देखील या ठिकाणी प्रज्वलचं ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी स्वामी साहेबांच्या हस्ते सत्कार होत आहे। पुढचा सत्कार आहे भक्ती चैतन्य पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदखेड, तिचं तालुक्यामध्ये 3रा क्रमांक आलेला आहे। प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी माननीय मगर साहेबांच्या हस्ते तिचा सत्कार होत आहे। आणि पुढचा जो सत्कार आहे ते आपल्या या अभिरूप शिष्यवृत्तीचे समन्वयक तानाजी चव्हाण सर यांचे ते चिरंजीव आहेत। सर्वम तानाजी चव्हाण इयत्ता 2री यानं तालुक्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे। त्याचा देखील सत्कार या ठिकाणी निसार शेख साहेबांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन होणार आहे। सर्वांना विनंती आहे की उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करायचा आहे आणि त्यांचा आनंद या ठिकाणी द्विगुणित करायचा आहे।
यानंतर पुढचा सत्कार आहे सिद्धेश्वर दादाराव भाऊ यांचा दुसरी त्याचा या ठिकाणी तालुका स्तरावर दुसरा क्रमांक त्याने प्राप्त केलेला आहे। ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांच्या हस्ते त्याचा सत्कार होत आहे। पुढचा सत्कार आहे प्रसन्न बसवराज स्वामी इयत्ता दुसरी तालुका स्तरावर तिसरा क्रमांक त्याने मिळवलेला आहे। ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी संतोष चिंचोळकर साहेब यांच्या हस्ते त्याचा सत्कार होत आहे। सर्वांनी या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। पुढचा सत्कार आहे शिवकन्या शिवानंद कोळी इयत्ता दुसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागोरे तालुका स्तरावर या ठिकाणी तिसरा क्रमांक तिने मिळवलेला आहे। ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी निसार शेख साहेबांच्या हस्ते तिचा सत्कार होणार आहे। शिवकन्या शिवानंद कोळी पालकांना विनंती आहे की त्यांनी देखील या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे। पुढचा सत्कार होत आहे सिद्धार्थ धर्मराज पाटील इयत्ता दुसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडूर तालुका स्तरावर चौथा क्रमांक या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन स्वामी साहेबांच्या हस्ते त्याचा सत्कार होत आहे। सिद्धार्थ धर्मराज पाटील यानंतर बसवराज हिरप्पा बासरगाव इयत्ता तिसरी तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी प्रथमेश दादा इंगळे यांच्या हस्ते त्याचा सत्कार होत आहे। पुढचा सत्कार आहे श्रेयश मल्लिकार्जुन तामदंडी इयत्ता तिसरी जिल्हा परिषद शाळा गुर्देहळ्ळी तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्माननीय चिंचोळकर सरांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे। श्रेयश मल्लिकार्जुन तामदंडी पुढचा सत्कार आहे विराज गणेश माळी इयत्ता तिसरी तालुका स्तरावर तिसरा क्रमांक मिळवलेला आहे। ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन निसार शेख साहेबांच्या हस्ते त्याचा सत्कार या ठिकाणी होत आहे। विराज गणेश माळी त्यांचे पालक देखील या ठिकाणी एक आदर्श शिक्षक आहेत। त्यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन या विद्यार्थ्याला लाभलेलं आहे। पुढचा सत्कार आहे शौर्य विक्रम जाधव इयत्ता तिसरी हत्तीकनबस या जिल्हा परिषद शाळेतील हा विद्यार्थी असून तालुका स्तरावर चौथा क्रमांक मिळवलेला आहे। या ठिकाणी मगर साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे। विक्रम जाधव सर त्यांचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी समोर यायचं आहे। पुढचा सत्कार आहे वेदांत रमेश माशाळे इयत्ता तिसरी जिल्हा परिषद शाळा गौडगाव बुद्रुक याचा देखील या ठिकाणी तालुका स्तरावर चौथा क्रमांक आलेला आहे। प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी स्वामी साहेबांच्या हस्ते त्याचा सत्कार होत आहे। पुढचा सत्कार आहे श्रेया खंडेराव साळुंके इयत्ता चौथी जिल्हा परिषद समतानगर शाळेची विद्यार्थिनी असून तालुका स्तरावर पहिला क्रमांक तिने मिळवलेला आहे। ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी प्रथमेश दादा इंगळे यांच्या हस्ते तिचा सत्कार होत आहे। त्यांचे वडील देखील या ठिकाणी त्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन या विद्यार्थिनीला लाभलेलं आहे। त्यानंतर पुढचा सत्कार आहे सुयोग भीमाशंकर हसरमणे इयत्ता चौथी सातारदुर्गी या जिल्हा परिषद शाळेचा हा विद्यार्थी असून तालुका स्तरावर दुसरा क्रमांक त्याला मिळालेला आहे। ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी संतोष चिंचोळकर साहेबांच्या हस्ते त्याचा सत्कार होत आहे। सुयोग भीमाशंकर हसरमणे पुढचा सत्कार आहे संदीप बलसिद्ध देवकाते इयत्ता चौथी जिल्हा परिषद मराठी शाळा सातारदुर्गी तालुका स्तरावर दुसरा क्रमांक मिळवून त्यांनी या ठिकाणी गुणवत्ता संपादन केलेले आहे। ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन निसार शेख साहेबांच्या हस्ते त्याचा सत्कार होत आहे।
यानंतर समर्थ सुनील राठोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समतानगर याचा सत्कार होतोय. त्याचे पालक आणि समर्थक यांनी तो सत्कार स्वीकारावा. यानंतर समर्थ सुनील राठोड याचा सत्कार तहसीलदार साहेब आदरणीय मगर साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर शयान नबीलाल मियावाले जिल्हा परिषद शाळा कडमगाव. शयान नबीलाल मियावाले जिल्हा परिषद शाळा कडमगाव त्यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. आदरणीय निसार साहेबांनी त्याला ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्रद्धा प्रकाश खर्चे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समतानगर. यानंतर श्रद्धा प्रकाश खर्चे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समतानगर यांचा सत्कार होईल. यानंतर मानवी सुधाकर मुलजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोड्या श्रद्धा प्रकाश खर्चे तिचा सत्कार शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय स्वामी साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय स्वामी साहेब. यानंतर मानवी सुधाकर मुलजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोड्या तिचा सत्कार आदरणीय तहसीलदार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मानवी सुधाकर मुलजे. यानंतर इयत्ता 5वी प्रत्युष उमाकांत मोरे. अभिनंदन सर्व यशस्वीतांचं. आणि 2च मिनिटांसाठी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. आणि उर्वरित फक्त एक 10-12 मुलांचा गुरुगौरव सोहळा आहे, तो पुन्हा लगेच 2 मिनिटात आपण घेतोय. मान्यवरांना थोडीशी आपण विश्रांती देतो या ठिकाणी. आणि आजच्या सोहळ्याचे सन्माननीय अतिथी आपल्या तालुक्याचे